भगवंतासमोर हात जोडून तुकोबराय उभे राहिले आणि आगळी वेगळी इच्छा देवासमोर आज तुकोबरायांनी व्यक्त केली. तुकोबराय म्हणतात अभंगाची सुरुवात मोठी गोड केली आहे बरं का. जळो आता नाव रूप, नावही जळून जाऊ दे देवा आणि रूप सुद्धा जळून जाऊ दे. आता तुकोबरायांची जागा तुम्ही आम्ही घेऊ शकतो का? म्हणू शकतो का देवाला असं? देवा आताच्या आताच जाळ लागू दे म्हणू शकतो का कुणी? नाही. कारण तुमच्या आमच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये आणि या साधू संतांच्या थोर महापुरुषांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये जमीन आसमानचा अंतर, ही भिन्नता, हा फरक तुम्हाला आम्हाला स्वतःचं परीक्षण केल्यानंतर निश्चितच या ठिकाणी दिसून येणार. तुम्ही आम्ही जीवन जगत असताना कुणी आपल्याला साधं मर म्हटलेलं सुद्धा सहन होत. इकडं कसं आहे? सारखंच आहे ना. हा काय किती अंतर आहे? 250-300 किलोमीटरचा अंतर आहे तुमच्यातला आणि माझ्यातला बरं का. पण जवळपास कुठेही जा, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, ही सूत्र ही नियम तुम्हाला आम्हाला सारखीच कुठेही गेली तरी बघायला मिळतं. साधं तुम्हाला आम्हाला कुणी मर म्हटलं तरी माणसाला किती राग येतो. आता वास्तविक पाहता कुणी आपल्याला मर म्हटल्यानंतर आपण खरंच मरतो का? मग राग यायचा काय संबंध? येतोच ना. मग काय येतो? काय आपल्याविषयी वाईट आपण ऐकून घेण्याच्या स्थितीमध्ये नाहीये. अर्थात याचा अर्थ काय निघतो की तुम्ही आम्ही आपल्या स्वतःवर किती प्रेम करतो, या नावावर किती प्रेम करतो, या रूपावर किती प्रेम करतो, नवे नवे तर या देहाला सुद्धा, या शरीराला सुद्धा किती तुम्ही आम्ही या ठिकाणी जपतोय. नवे नवे तर या शरीराच्या आकर्षणामध्येच उभं आयुष्य तुमचं आमचं खर्च या ठिकाणी होत चाललंय. नावा रूपाला किती माणूस प्रेम करतो, किती माणूस जपतो. आता प्रेम करतो जपतो हे म्हणण्यापेक्षा तुम्हाला आम्हाला स्वतःचं नाव रूप इतरांना मोठं करून दाखवण्यात जास्त आवडीचा प्रकार हा तुमचा आमचा आहे बरं का. तुमच्याकडे वाढदिवस करतात का? वाढदिवस तरुण वर्ग कुठे आहे? कुठे मुळे कुठे कुठे चमकतोय जरा. दादा वाढदिवस करतात का इकडे? नाही. चांगली गोष्ट आहे. इकडचीच नाही काय की आमच्याकडे. वाढदिवस करण्याची पद्धत हल्ली कशी आहे? घरातल्या घरात करतात का बॅनर लावून करतात? हल्लीच्या काळात पद्धत आली आहे बरं का. किती किरकोळ कार्यकर्ता असू द्या, भला मोठा बॅनर त्याचा तोच तयार करतो आणि त्याचा तोच आपला बस स्टँडवर लावून येतो. तो जन्माला आला याचा हरिक जगामध्ये कुणालाच राहत नाही. पण त्याची हौस मोठी या ठिकाणी अशी आहे की आजच्या दिवशी मी या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो हे 4 चौघांना कळालं पाहिजे आणि त्या बाबतीत शुभेच्छा मला त्या बाबतीत 4 चौघांकडून कौतुक माझं या ठिकाणी झालं पाहिजे. म्हणून हा संपूर्ण अट्टहास तुम्ही आम्ही करणारी मंडळी आपलं स्वतःचं कौतुक इतरांच्या मुखातून ऐकण्यासाठी इतकी भुकेली आहोत, इतकी आसुसलेली आहोत. या नावारूपाचा अतिशोक्ती याचा इशू तुम्ही आम्ही करण्यात कधीच कमीपणा करत नाहीये. नावावर रूपावर असंख्य मंडळी, खूप साऱ्या पद्धती, खूप सारी उदाहरणं तुम्हाला आम्हाला सध्याच्या काळामध्ये पाहता येतात. आता साधं लोक देवाच्या कामाला सुद्धा दान करताना कोणत्या हेतून दान करतात हो? बोलत नाहीत का इकडं? महिला वर्गणी महिला वर्गच करतात ना. मग कोणत्या हेतून दिली वर्गणी? हेतूच नव्हता काही. देवाविषयी भाव मनामध्ये असावा बरं का. तुमच्या इकडचं मुळीच सांगत नाही मी, आमच्या तिकडचं सांगते बरं का. वर्गणी मागायला जे जातात त्या लोकांना चांगल्या पद्धतीचा अनुभव असतो. लोक देतात 50 रुपये बोलतात 500 रुपयाचं बरं का. काय देवाविषयी भाव अजिबात मनामध्ये नाहीये. आम्ही एवढी रक्कम मंदिरासाठी सप्ताहासाठी देतो, पण बॅनरवर सगळ्यात 1 नंबर आमचं नाव दिसलं आहे ना. असा समाज आहे ना. मग हात म्हणा. काय मोठी भयंकर परिस्थिती आहे बरं का. मोठी शोकांतिका आहे. साधू संतांच्या पवित्र देशामध्ये तुमचा आमचा जन्म झालेला असताना सुद्धा अशी ही वर्तणूक तुमच्या आमच्याकडे आहे. हीच मुळात मोठी शोकांतिका आहे. कारण संतांची शिकवण काय आहे? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. देवाविषयी भाव मनामध्ये धरून जर देवाला दान या ठिकाणी
ठिकाणी कराल तर उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी. ते धन तुमचं आमचं योग्य पद्धतीनं जर खर्च झालं तर निश्चित उत्तम गतीला तुम्ही आम्ही या ठिकाणी जाणार. उत्तम गती तुम्हाला आम्हाला प्राप्त होणार, अजिबात शंका यामध्ये नाहीये. पण तरी तुम्ही आम्ही अट अशी लावून धरली आहे की देवाविषयी भाव मनामध्ये आमच्या आहे की नाही ते फक्त आमचं आम्हाला माहिती. फक्त असा असा प्रकार आमच्या बाबतीत घडत असेल तरच आम्ही देवाला वर्गणी द्यायला तयार. एका माणसानं मंदिरासाठी सभा मंडपामध्ये बसवण्यासाठी फॅन दान म्हणून दिला, पण गडी फॅनचं बटनच कुणाला दाबू दे ना बरं का, फॅन चालूच करू दे ना. कारण काय का त्या फॅनवर त्यानं त्याचं नाव टाकून दिलं होतं. आता जेव्हा फॅन चालू होतो तेव्हा त्याच्यावरचं नाव दिसेल का? दिसेल का? मागच्या झोपल्या काय दिसेल का? चालू फॅनवरचं नाव दिसणार नाही. आणि मग चालू झाल्यानंतर नाव त्याचं दिसणार नाही. नाव जर दिसलं नाही तर लोक कौतुक करणार नाही. आणि दान केला म्हणून कौतुक जर झालं नाही तर दान करून उपयोग होणार. अशा लोकांच्या बुद्धीची कीव येते बरं का खरंच. हा तुम्ही आम्ही हा समाज वागण्याची पद्धत बघा. संतांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये ना आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये जमीन आसमानचा अंतर आहे असं मी सुरुवातीलाच बोलून गेले. कारण तुम्ही आम्ही या नावारूपावर इतकं प्रेम करतो. नवे नवे तर जीवन जगत असताना प्रत्येक कार्य प्रत्येक कर्म करत असताना नावाचा आणि रूपाचाच हेतू बाळगून ते कर्म या ठिकाणी करत राहतो. पण विषय जरी साधा आहे, विषय जरी शुल्लक वाटत असेल तरी विचार करायला लावणार आहे. बाळा तुमच्या शाळेत सहल जाते का रे? हा मोडली का झोप मी तुझी? नाही ना? नीट बस बरं. कळ लागली का मांडीला? नाही ना? तस काय असेल तर सांग मला मोकळ्या मनानं. जाते का सहल? हा कुठं कुठं गेली? हा हा तो गेलाच नाही. बरं ते जाणारे कुठे गेले ते ऐकून तर असेल ना? नाही म्हणजे पडलाच नाही का मग त्या प्रकरणात? बाळा तू कितवीला आहेस? 8वीला. सहलीला गेलता का मग? नाही. प्रश्न विचारायच्या आधी नाही म्हणलं कच ड्रॉप होतो विषय है ना. बरं असो. दादा मागचे तुम्ही गेलात ना कधी? कुठे जाते सहल? किल्ले बघण्यासाठी जाते. शिक्षकांचा हेतू एकच आहे, शिक्षकांचा उद्देश एकच आहे की आमच्या या लेकरांना म्हणजे या पुढच्या पिढीला ऐतिहासिक माहिती कळावी, इतिहास या ठिकाणी माहिती व्हावा या उद्देशानं आदरणीय परमार्थप्रेमी भागवताचार्य आमच्या निर्गुणाताईंचं आगमन या ठिकाणी झालंय. ताईंच्याही चरणी वंदन या ठिकाणी करते. बर बर बर. विठ्ठल 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 विठ्ठल. शाळेमधल्या लेकरांची सहल नेण्याचा उद्देश एकच आहे की शिक्षक लोकांची तळमळ आहे की आमच्या या लेकरांना इतिहास माहिती व्हावा म्हणून गड किल्ले पाहण्यासाठी या लेकरांना शिक्षक लोक शाळेतून सहलीच्या माध्यमातून या ठिकाणी घेऊन जातात. या लेकरांना 5वी ते 10वी वयोगटातील मुलांची सहल जाते. विशेष काही नावारूपाच्या बाबतीत समज आहे असं म्हणता येणार नाही. ही लेकरं जेव्हा किल्ले बघण्यासाठी जातात तेव्हा तिथला इतिहास नेमकं काय आहे, तिथली ऐतिहासिक माहिती नेमकी काय आहे हे जाणून घेण्याच्या ऐवजी स्वतःकडे जर खडू पेन्सिल काही असेल तर तिथे गेल्या गेल्या स्वतःचं नाव त्या भिंतीवर लिहिण्याचा प्रयत्न आपण करतोय. केलाय का कुणी? आजचं अख्खं पाकिट त्यालाय. वर बोट करा. हा केलाय. जरी तुम्ही मान्य करत नसाल तरी आपण करतोच. हा आगाऊपणा आपण करतो. स्वतःचं नाव त्या भिंतीवर लिहितो. आता समज काय आहे तो त्या भिंतीवर आपण आपलं नाव लिहिलं म्हणजे तो किल्ला आपल्या नावावर झाला का? काहीच कुठे संबंध नाही. त्याचं कारण एकच आहे की मागच्या येणाऱ्या लोकांना समजावं की हे महाशय इथून येऊन गेले. नाव लिहिण्याचा उद्देश एकच आहे. इकडे कमी आहे का टावर मागच्या? नाव लिहिण्याचा उद्देश एकच आहे. मागच्या येणाऱ्या लोकांना समजावं नाव वाचून की हे इथून येऊन गेले. मग बघा विषय जरी साधा आहे सरळ आहे पण विचार करायला लावणार आहे. तुम्ही आम्ही मंडळी
2-5 मिनिटासाठी फक्त बघण्यासाठी जातो, इतिहास जाणून घेण्यासाठी जातो, स्वतःचं नाव त्या भिंतीवर लिहून येतो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा प्राण पणाला लावला, नव्हे नव्हे तर शेवटच्या श्वासापर्यंत या संपूर्ण किल्ल्यांचं रक्षणासाठी उभं आयुष्य खर्च करणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी एका तरी किल्ल्याला स्वतःचं नाव दिलंय का हो? रायगड घ्या, राजगड घ्या, प्रतापगड घ्या, तोरणागड घ्या, सिंहगड घ्या, अशी बरेच किल्ले आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा प्राणपणाला लावला, उभं आयुष्य यांच्या रक्षणासाठी खर्च करणारे छत्रपती शिवाजी महाराज. सत्ताही तेवढी होती, दिलं असतं तर कुणी काही म्हणू सुद्धा शकत नाहीये. तेवढा अधिकार आहे, तेवढी सत्ता आहे, पण मुळात हेतूच ते तसा त्यांचा नाहीये. प्रत्येक कार्य, प्रत्येक कर्म करत असताना छत्रपतीनं कधीच नावारूपाचा विचार केलेला नाहीये. म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं अख्ख्या जगभरात कुठेही एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या मनामध्ये देवा इतपत स्थान या छत्रपतीनं या ठिकाणी प्राप्त केलंय. त्याचं कारण केवळ आणि केवळ एवढं एकच आहे बरं का. तुम्ही आम्ही मोठ्या अभिमानानं स्वाभिमानानं या ठिकाणी म्हणतोय, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. मोठा अभिमान वाटतो आम्हाला असं म्हणताना की शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, देव आहे आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज. मग एका राजानं देवा इतपत स्थान प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण या ठिकाणी केलंय, ते स्थान निर्माण झालंय. आणि मग त्याचं कारण काय असेल तर कार्यकर्म करत असताना उभं आयुष्य या समाजासाठी, जनतेसाठी निस्वार्थपणे खर्च करणारे हे छत्रपती शिवाजी महाराज कधीच कार्यकर्म करत असताना नावारूपाचा हेतू त्यांनी बाळगलेला. माझ्या राजाचं नाव गाजत, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या शिवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, हे शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. नीतीसाठी नाड घातले आपल्या निगड्या छातीवर, आपल्या निगड्या छातीवर, आपल्या निगड्या छातीवर. नीतीसाठी नाड घातले आपल्या निगड्या छातीवर, आपल्या निगड्या छातीवर, आपल्या निगड्या छातीवर. हे प्राणपणाने लढले मावळे राजावर, प्राणपणाने लढले मावळे धनुष्यच्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजते, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. हे शिवरायाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, किल्ल्याच्या दगडावर, किल्ल्याच्या दगडावर. गोड आहे गीताचा अर्थ बरं का. जरी त्यांनी स्वतःचं नाव दिलं नाही
पण खरी परिस्थिती काय आहे? माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर. द्यायची गरज नाही, ते गाजतय. हा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमच्या राजांचा हा कीर्तीचा झेंडा असाच फडफडत राहणार, अजिबात शंका नाहीये. तुम्ही आम्ही मोठा अभिमान बाळगतो. इथे माझा तरुण बांधवही मला उपस्थित या ठिकाणी बऱ्याच संख्येनं या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणून सर्व बांधवांना एकच विनंती आहे, दादांनो, तुम्ही आम्ही शिवजयंती साजरी करतो, पण 40-50 हजाराचा डीजे लावून रात्रभर त्याच्यासमोर आडव्या तिडव्या उड्या मारणं म्हणजे शिवजयंती होत. शिवजयंती साजरी व्हावी खऱ्या अर्थानं असं वाटत असेल तर छत्रपतींच्या विचारांचा अवलंब सध्या काळात तरी करणं काळाची गरज झालेली आहे बरं का. जेणेकरून आपल्या धर्माबद्दल, देवाबद्दल, संतांबद्दल कुणी वाकडं तिकडं बोलण्याची हिंमत आपल्या समोर करणार, तो स्वाभिमान अभिमान आम्हाला बाळगायचा आहे. म्हणून तुम्ही आम्ही आता एकच केलं पाहिजे. काय? चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा, दैन्यता संपल, दैन्यता संपल.